काल दिनांक 16 ऑक्टोबर रोजी वयाच्या 70 पार केल्यावर चंद्रशेखर मधुकर कालेकर या व्यक्तीला अटक करण्यात आलं। पण त्यानं केलं तरी काय, त्याला काहीच आठवत नव्हतं। मित्रांनो, घटना समजून घेण्यासाठी आपल्याला 48 वर्षे पाठीमागे जावं लागेल। सध्या हा 71 वर्षीय व्यक्ती रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील करंजनी या गावात राहत होता। 1977 साली तो मुंबईत राहायचा। 48 वर्षापूर्वी सन 1977 साली जेव्हा तो 24 वर्षीय होता त्यावेळी तो मुंबईत राहायचा आणि त्याच ठिकाणी एका महिलेसोबत त्याचे प्रेम संबंध होते। त्या काळात त्याने प्रेमिकेच्या चारित्र्यावर संशय घेऊन संतापाच्या भरात प्रेयसीवर चाकूने हल्ला केला होता, ज्यात ती महिला गंभीर जखमी होऊन मृत्यूशी झुंज देत होती। हल्ला केल्यानंतर लगेचच आरोपी चंद्रशेखर कालेकर मुंबईतून असा गायब झाला की त्यानंतर तब्बल 48 वर्षे त्याचा पत्ताच नव्हता। मुळात तो जिवंत आहे का हाच मोठा प्रश्न होता। विशेष म्हणजे त्यावेळी न्यायालयाने सुद्धा चंद्रशेखरला फरार घोषित केलं होतं। मुंबई पोलिसांनी 48 वर्षांनी उघडला जुन्या गुन्ह्याचा चिठ्ठा आणि 48 वर्षांनी चंद्रशेखर कालेकर या वृद्ध व्यक्तीला वयाच्या 71व्या वर्षी अटक करण्यात आलं। 6 महिन्यापूर्वी कोलाबा पोलिसांनी हा गुन्हा पुन्हा उकरून काढला। त्याच्यावर असलेली केसेसची फाईल भेटल्यावर पोलिसांनी लालबाग येथील त्याच्या जुन्या घराला भेट दिली, पण तिथं कोणी सापडलं नाही आणि ह्या नावाचा व्यक्ती येथे राहत होता कोणालाच माहिती नव्हती। त्यानंतर मुंबईतील अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला। एवढंच काय तर अनेक ठिकाणांच्या मतदार याद्या तपासण्यात आल्या, मात्र या नावाच्या व्यक्तीची नोंदणी, रेकॉर्ड किंवा काहीतरी प्रूफ कुठेच आढळलं नाही। कारण आपल्या तरुणपणी हा आरोपी खूपच चालाक होता। त्या काळात त्याने आपलं खरं नाव व पत्ता, कागदपत्रे सर्व काही बदलून घेतलं होतं व रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात करंजनी या छोट्याशा गावात स्थायिक झाला होता। पण त्याने एक चूक केली होती। काय तर तो ड्रायव्हर होता। मुंबई बाहेर निघाल्यानंतर तो गाडी चालवायचा आणि त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स होतं आणि या ड्रायव्हिंग लायसन्सवर त्याचं खरं नाव व पत्ता होता। ते म्हणजे RTOच्या नोंदी तपासताना असे दिसून आले की कालेकर यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली होती आणि वयाच्या 69व्या वर्षी 2023 मध्ये चंद्रशेखरने लायसन्स अपडेट करून घेतले होते आणि येथेच तो फसला। ड्रायव्हिंग लायसन्स रेकॉर्ड सापडल्यानंतर आरोपी म्हाताऱ्याची एक एक करून कुंडली बाहेर येत होती। याच दरम्यान अजून एक मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पोलीस ठाण्यात चंद्रशेखर कालेकर विरुद्ध 2015 मध्ये एका अपघातातील जखमी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचं आढळलं आणि पोलिसांचा तपास सुकर झाला। त्यानंतर मुंबईच्या सांताक्रूज परिसरात कालेकर यांच्या काही मित्रांबद्दल माहिती मिळाली। 2015 ला झालेल्या अपघाताच्या गुन्ह्याशी जोडणारा फोटो आणि पत्ता पोलिसांच्या हाती लागला। पोलिसांनी हा फोटो सांताक्रूज येथे राहणाऱ्या मित्रांना दाखवला होता, तेव्हा त्यांनी त्याची ओळख पटवली। त्यानंतर कुलाबा पोलीस रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात गेले। विशेष म्हणजे मोबाईल फोनच्या IMEI नंबरचा वापर करून पोलिसांनी चंद्रशेखर कालेकर या 71 वर्षीय व्यक्तीला दापोलीतील करंजनी गावात शोधले। अखेर पोलिसांच्या पथकाने सोमवारी रात्री कालेकरला अटक केली आणि त्याला मुंबईत परत आणले। 48 वर्षापूर्वीचा गुन्हा। विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याने कोणता गुन्हा केलाय हे सुद्धा त्याला नीट आठवत नव्हतं। पोलिसांनी 48 वर्षापूर्वीची आठवण काढली। त्यानंतर आरोपी वृद्ध व्यक्तीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। कोलाबा पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या कारवाईमुळे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठं यश मिळालं आहे। वयाच्या 24व्या वर्षी प्रेमिकेवर संशय घेऊन तिच्यावर चाकूने हल्ला केला होता। त्यानंतर तो फरार झाला, पण आता जवळपास 50 वर्ष उलटल्यानंतर त्याला अटक करण्यात आलं आणि आता मुलांची नातू सांभाळायची वेळ आली आणि त्याला तुरुंगात जावं लागलं। मुंबई पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली व खोलवर केलेल्या तपासणीत शेवटी चंद्रशेखर यांना अटक करण्यात आलं। या विचित्र घटनेबद्दल तुमचं काय मत, प्रतिक्रिया द्या। चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।